नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आजचा व्हिडिओ आहे माझ्या शाळेतून. तर खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाणार हे मात्र नक्कीच. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार. आदरणीय आमचे वर्ग शिक्षक श्री इंदुरे सर, आमचे विज्ञान विषयाचे शिक्षक श्री देवकत्ते सर, हिंदी विषयाच्या मॅडम आदरणीय देवळा मॅडम, आमच्या संगणक विषयाच्या शिक्षिका आदरणीय भुजबळ मॅडम आणि माझे प्रिय मित्रमंडळी, आज आपण आपल्या वर्गात विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस आनंदाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजचा हा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण सर्व मिळून आनंद, प्रेम आणि मैत्रीचा उत्सव साजरा करणार आहोत. चला तर मग आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. सूरज जायगुडे, शिवम गुंगे, जय गोडसे, ईश्वरी कोरे, आरोही लोखंडे, महेश ओरोदे, आदर्श चव्हाण. कोण म्हणतात? माझे नाव जय गौतम गायकवाड. मी इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिकत आहे. मी एप्रिल मे महिन्यामध्ये जे वाढदिवस ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होणार आहेत ते वाढदिवस आपण आज वर्गामध्ये साजरा करणार आहोत. माझे वर्ग शिक्षक श्री इंदुरे सर यांनी आमच्या 2025-26 वर्षामध्ये जे जे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये आम्ही सहभाग असल्यामुळे आम्हाला भाषणाची आवड निर्माण झाली व बोलण्याची आवड निर्माण झाली. आमची भीती दूर झाली. आम्हा सर्वांकडनं वाढदिवसाच्या हार्दिक एप्रिल मे महिन्यामध्ये वाढदिवस सर्वांनी आज वर्गामध्ये घेतले. वाढदिवस साजरे केल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. आनंददायी पद्धतीने साजरा केला. हा अनुभव आमच्यासाठी खूप खास आणि अविश्वासीय आहे. आपण आपल्या या छोट्याशा उपक्रमामागे असलेले प्रेम आणि भावना, आपुलकी आणि विद्यार्थ्यांबद्दलची काळजी मनाला खूप लागून गेली. वर्गात असे आनंदाचे क्षण निर्माण करून आपण आमच्यात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद निर्माण करतात. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला केवळ शिक्षण नव्हे तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा हे शिकायला मिळाले. आपण दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि प्रोत्साहन यासाठी मी आपली मनापासून आभारी आहे. हा वाढदिवस माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहील. आपल्यासारखे शिक्षक लाभले हे आमच्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. सर, आपले मनपूर्वक आभार. 2025-26 मध्ये हा आपल्या विद्यार्थ्यांचा सुट्टीच्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. इयत्ता 7वीचे वर्ग शिक्षक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय इंदुरे सर आणि आपल्या शाळेतील उपक्रमशील असे शिक्षक, आदर्श तथा इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संकल्पनेतून ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वर्षभर वर्गामध्ये राबवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
एक नवीन असा उत्साह निर्माण होतो, आनंद निर्माण होतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची एक चांगली जडणघडण होण्यास सुरुवात झालेली आहे. विषयाच्या पलीकडे जाऊन, अध्यापनाच्या पलीकडे जाऊन जे एज्युकेशन जे आहे ते खरं एज्युकेशन या वर्गामध्ये देण्याचं काम इंदुरे सर करत आहेत. वाचन लेखन ही केवळ शिक्षणाची व्याप्ती नाही आहे, शिक्षण एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे, तर त्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संयम, त्याचबरोबर सहनशीलता आणि सहकार्य वृत्ती असे विविध गुण निर्माण करण्यासाठी विविध ॲक्टिव्हिटी वर्षभर राबवल्या जातात. अतिशय सुंदर ॲक्टिव्हिटी मधल्या काळामध्ये सरांनी घेतली भेळ पार्टी घेतली. त्या भेळ पार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुणाचा त्यांच्यामध्ये शिकायला मिळालं विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर ही जी वाढदिवसाची जी परंपरा आहे आम्ही बरेच वर्ष झालं राबवत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्याची ही जी काही एक मोटो आहे, सगळे विद्यार्थी शिक्षकांचा वाढदिवस करत असतात आणि त्याच संकल्पनेतून आम्हाला शिक्षकांनाही असं वाटतं की विद्यार्थ्यांचा सुद्धा वाढदिवस झाला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत होणं हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, एक वेगळीच अनुभूती आहे. शालेय जीवनातील यांचा हा वाढदिवस अविस्मरणीय असणार आहे. आजचा जो वाढदिवस सगळे जे काही फळं, जे काही कलिंगड कापून जो काही वाढदिवस साजरा झाला, ह्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय अविस्मरणीय क्षण असणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आम्हा शिक्षक बांधवाकडून आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद हे कायम असणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप असं यशस्वी व्हावं, तुमचा जो काही प्रगतीचा आलेख आहे असाच पुढे चालू ठेवावा. या 2025-26 या शैक्षणिक वर्षातील ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटी राबवलेल्या आहेत, मग ती शिस्त असू दे, विद्यार्थ्यांचे वाढदिवस असू दे, मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शुभेच्छा असू दे, किंवा अन्य जे काही अभ्यासाच्या ॲक्टिव्हिटी आहेत, कलाकुसरीच्या आहेत, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या सातत्याने पुढे कंटिन्यू झाल्या पाहिजेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये ही शिस्त कायमस्वरूपी राहिली पाहिजे. या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझा एक संदेश असेल की मस्तीत जगा परंतु शिस्तीत जगा. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. वर्षातील एप्रिल मे महिन्यातील जे शिल्लक राहिलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम माननीय श्री इंदुरे सर उपक्रमशील शिक्षक तसेच देवगस्ते सर या दोन उपक्रमशील शिक्षकांनी अतिशय उत्तम असे वेगवेगळे उपक्रम आणि हा एक त्याच्यातील वाढदिवस साजरा करण्याचा फळ कापून जो वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम आहे तो अतिशय उत्तम प्रकारे राबवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं पण दोन्ही शिक्षकांचे माननीय इंदुरे सर आणि देवगस्ते सर यांचं आम्ही प्रथमतः अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं एप्रिल मे महिन्यातील जे विद्यार्थी आहेत वाढदिवस स्पेशल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. आपल्या वर्गाचे वर्ग शिक्षक आनंदी इंदुरे सर, त्याचप्रमाणे विषय शिक्षक पाटील सर, देवगस्ते सर, कम्प्युटरच्या मॅडम किंवा अजून इतर शिक्षक जे काय आहेत त्या सर्वांनी आपल्या वर्गात खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले. विषयाला एका चौकटीत न ठेवता चौकटी बाहेर जाऊन शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रथम मी
केलेले आहेत आणि सरांनी साजरे केलेले आहेत. आता राहिलेले एप्रिल आणि मेचे ज्यांचे कोणाचे बड्डे राहिलेले त्यांनी ॲडव्हान्समध्ये सरांनी एकदम छान प्रोग्राम तयार करून जसे सिजनेबल फळ आहेत त्याचा सगळ्यांचा समूह करून सर्वांचे बड्डे साजरे केले. आणि माझ्याकडनं मला इथं बोलायची मी तर संधी दिली सरांनी आणि माझ्याकडनं मुलांना ॲडव्हान्समध्ये एप्रिल आणि मेचे ज्यांचे सर्वांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. ज्यांचा बर्थडे आहे त्यांनी 2-2 हात वर करा. ज्यांनी वर हात केलेले आहेत त्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पेन देणार आहे. सरांच्या हस्ते सरांच्या हस्ते पेन देणार आहे. भेट वस्तू एक फूल फोटो वाकडा फोटो घातली. हां एवढा जोर लावला खायला जोर नाही. धन खीच मेरी फोटो. तुझा बर्थडे नाही ना. सगळं काय चावत नाही का? त्या कोरेला नाही केलं ना तर मंडळी अशा पद्धतीने कलिंगड तर कट केलं आणि यासोबतच बरंच काय होतं बरं का. तर मला सांगा कोण कोण तुमच्या बालपणात गेलं, तुम्ही तुमच्या बालपणात गेला की नाही हे नक्की सांगायचं बरं का. शाळेतील आठवण कोणाकोणाला आली तेही नक्की सांगायचं बरं का. असे उन्हाळ्यातील सिजनेबल फळं तुम्हीसुद्धा खा आणि उन्हाची काळजीसुद्धा घ्या आणि तुमच्या मुलांचीसुद्धा काळजी घ्या. आणि हे शाळेतले आठवणीतले दिवस कसे वाटले नक्की सांगायचं. आज आमच्या वर्गात एप्रिल आणि मे महिन्यात ज्यांचा वाढदिवस असतोय त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. व केकमधून आम्ही फळ फ्रूट आणलो आहोत व आम्हाला खूप आनंद झाला. व आमचे वर्ग शिक्षक श्री इंगोले सर यांच्याबद्दल मी थोडी माहिती सांगते. आदरणीय सर तुम्ही आमच्या वर्गासाठी वर्षभरात विविध उपक्रम घेतले त्याबद्दल आम्हाला मनापूर्वक आभारी आहोत. तुमच्यामुळे आमचा वर्ग वर्षभरात नेहमी उत्साहाने आनंदही राहिला. मी पहिल्यांदाच बघितले वर्गात सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा होताना. बालदिन सुद्धा आमच्या वर्गात बालदिन सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रमाणात साजरा केला. ते मला खूप आवडलं. त्यामुळे वर्गामध्ये एकोप्याची आणि आपुलकीची भावना निर्माण झाली. सर वर्षभरात तुम्ही आम्हाला कधीच रागवले नाही. नेहमी प्रेमाने संयमाने आणि समजून सांगण्याची पद्धत आम्हाला शिकवली व विविध विषयांवर तुम्ही आम्हाला माहिती दिली. त्यामुळे आमचं ज्ञान वाढलं. सर आम्ही कुठेही जरी गेलो तर 7वीच्या वर्गाची आठवणे आणि तुम्हाला कधी विसरणार नाही. तुम्ही दिलेले मार्गदर्शन आणि
ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत ते वाढदिवस आपण वर्गामध्ये साजरे करतो, सेलिब्रेट करत असतो. आणि ते करत असताना आपल्या वर्गामध्ये जे काही मंत्रिमंडळाचं निवडून दिलेलं आहे त्या मंत्रिमंडळाचे जे सदस्य आहेत, जे विद्यार्थी सदस्य आहेत, ते विद्यार्थी सदस्य तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. मग आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्ट्या असतात आणि त्यांचेही वाढदिवस झाले पाहिजे हा उदात्त हेतू समोर ठेवून आपण एप्रिल आणि मे महिन्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस आपण सामूहिकरित्या आज कलिंगड कापून साजरे केलेले आहेत. तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये चांगला अभ्यास करा आणि आयुष्यामध्ये खूप मोठं व्हा. आईवडिलांचं नाव तुम्ही मोठं करा. आपल्या शिक्षणाच्या डोळ्यावरती आपण आपली भविष्याची उंची गाठायची आणि तोच हेतू मनामध्ये घेऊन तुम्ही काय करा, पुढील वाटचाल तुम्ही कायम सुरू ठेवा. पुढे ज्या काही अडीअडचणी असतात त्या आपल्याला अडीअडचणी जर आयुष्यामधल्या सोडायच्या असतील तर अभ्यास हाच एकमेव पर्याय आहे. अभ्यासाला कुठे शॉर्टकट द्यायचा नाही. भूक लागली आपल्याला तर तिथं अर्धी भाकरी खा, अर्धी चपाती खा, पण ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तिथं अर्धा एक तास अभ्यास आपण कधी नेहमी आपण जास्त केला पाहिजे. आपल्याला पुस्तक वाचू शकतं. आपण पोटामध्ये एक भाकर खाल्ली तर आपल्याला तास 2 तास आपल्याला बरं वाटेल, पण ज्यावेळेस आपण एक पुस्तक वाचलं तर ते आयुष्यभर आपलं पोट भरवणार आहे. म्हणून अभ्यासाला कधीही आपण शॉर्टकट द्यायचा नाही. आयुष्यामध्ये अनेक चढउतार आपल्या येत असतात. तुम्ही मोठे झाल्यानंतर पाहणार आहात. या शाळेमध्ये राहतात किंवा आयुष्यामध्ये मोठे होतात त्या वेळेस जिथं जिथं आपल्याला गरज असेल त्यावेळेस फक्त तुम्ही अभ्यासच करायचा आहे. लक्षात खूप अभ्यास करायचा आणि आयुष्यामध्ये तुमचं आईवडिलांचं, शिक्षकांचं, तुम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांचं नाव चांगल्या हेतूने आपल्या तोंडातून आलं पाहिजे एवढी दक्षता आपण घ्यायची. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, पण पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.